शिमगा म्हटलं की प्रत्येक चाकरमान्याच्या मनात एक हळवा कोपरा असतो आणि चाकरमाने काहीही करून सुट्टी टाकून गावात हजर होतो म्हणजे होतोच। शिमग्याची जी सान भरली जाते तिथे तो दर्शन घेतो आणि नंतर मग घरात आपल्या पालखीचं स्वागत करायला तो तयार होतो। तर ह्या चाकरमान्यांच्या आपण भावना जाणून घेणार आहोत। तर काका, तुम्ही काय सांगाल की तुम्ही दरवर्षी इथे पालखीला मुंबईहून येताच वेळ काढून, तर काय असतात तुमच्या भावना? आमच्या भावना अशा आहेत की होळी पेटल्यानंतर आज आमच्या इथे सान भरली जाते देवळामध्ये। त्यानिमित्त मुंबईवरून प्रत्येक घरातील एक एक माणूस येतो आणि आपला आनंद, आपला उत्साह इथे साजरा करतो। आज आमच्या देवस्थानचं काम चालू आहे, त्यानिमित्त आज बहुतेक मुंबईकर इकडे आलेले आहेत आणि भरपूर देणगी देत आहेत। त्याबद्दल त्या सर्वांचे आम्ही आभारी मानतो। आणि आम्ही जे इकडे शिमग्याला आता 5 दिवस आमचे जो उत्साह चालणार आहे तो घरोघरी आनंदाचा आणि खेळीमेळीच्या उत्साहात आमच्याकडे देवाची पालखी येते, त्याची आम्ही पूजा अर्चा करतो आणि आमचा शिमगा साजरा करतो। तर मला तू काय सांगशील, तुला कसं वाटतं? तू गावाला येतेस, तुझ्या घरी पालखी येते, तर तुला कसं वाटतं पालखी घरात आल्यानंतर? मला खूप छान वाटतं। छान वाटतं। आणि मुंबईला असतेस तेव्हा कसं वाटतं होळी खेळताना? मुंबईचं होळी आवडते की गावची होळी आवडते? गावची होळी आवडते। तर आत्या, तू काय सांगशील की जेव्हा आपल्या घरी पालखी येते तेव्हा काय वातावरण असतं? तू तयारी करतेस पालखी येते त्याची? खूप आनंदाचं वातावरण असतं। दरवर्षी त्याची वाट बघत असते आतुरतेने आणि प्रचंड अनुभव आहेत आपल्या ह्याचे भैरवनाथाचे। तेच सांग। प्रचंड अनुभव म्हणजे त्यांचा असा आहे की दरवर्षी मिस्टर म्हणजे मी पोलीस खात्यात असतो आणि वेळी शिमगा उत्सवाला भैरवाच्या कृपेने रजा सुट्टी मिळाली जाते आणि हा आदर्श घेऊन आम्ही पूर्ण महाराष्ट्रात किंवा जे पोलीस खात्याचं कार्य मनपूर्वक सरळ मार्गी करत असतो। आता सेवानिवृत्तीतून 5 वर्ष आली, पण भैरवा किंवा या कृपेने आम्ही आजपर्यंत खूप चांगली कामं केलेली आहेत। ओके, धन्यवाद। तर प्रत्येक वेळी काय होतं की आपल्या तरुण पिढीचा कल गावाकडे नाही आहे, परंपरा आपल्या जपल्या जात नाही आहेत असं म्हटलं जातं, पण आता तरुण पिढीसुद्धा इथे आपल्याला प्रचंड प्रमाणात दिसते आणि आवर्जून सुट्टी टाकून ती गावाकडे येते पालखीचं स्वागत करायला। तर तू काय सांगशील? तूही नेहमी येतेस? तर हो, मी दरवर्षी येते इकडे शिमग्याला, आवर्जून येते। मला काय अजयकडे बस एवढंच येतं मला नाही पुढे। तू काय सांगशील? तू दरवर्षी? मी माझ्या आजोळ्यात नेहमी येतो, मला शिमगा असेल। अदिती तरडे, जय महाराष्ट्र न्यूज, खेड, रत्नागिरी।